मित्रांनो परत ज्यावेळेस म्हणजे हे पाऊस जास्त झाला, यावर्षी पाऊस जास्त होता, पण साहेबांनी ती मिरची लावली आणि लावल्यानंतर आहे ना नाराज व्हायला झाला, कारण पाऊस एवढा सुरू झाला का आता बोलला काहीच येऊ शकत नाही. मग ते बोलले आता करायचं काय. तरी पण आपल्या मित्रांनी ते साथ सोडली नाही. बरोबर ना रे? हो. काय झालं होता? हार नाही म्हणला. हार नाही मानली त्याने. आणि त्यावेळेस लावलेलं तू कसं हालत आली होती सर्व पावसामुळं? हे सर्व पळून गेलेले आहे. हा पाऊस पडल्यानंतर कमी झाल्यानंतर येऊन उठवायच्या, हा दुसऱ्या दिवशी परत पाऊस पडते. हो ना. हम्म. बरोबर आहे. नाही भरपूर तकलीफ आहे बा. हे तुम्हाला दाखवतो त्यावेळेची कहाणी. पावसामुळे अशी जी कंडिशन झाली होती मित्रांनो, म्हणजे जर हे म्हणजे दादानी जे कष्ट केलेत त्याचे फळ जे आहे ना फार 100% त्यांना भेटलेले. दुसऱ्या तोड्यामध्ये ज्यांनी जेवढा खर्च तयार झाला होता तो सगळा नील केलेला. आज त्याची वाढी तुम्ही बघू शकता. आज इकडे पहा तुम्ही, टोटल 70,000 रोप जे आहेत ते लावलेले. दादाने सगळी नवीन खरेदी केली. पहिली 10,000 झाडं होती, आज इम्प्रूव्हमेंट केली आणि एवढे म्हणजे जे रोप लावले आणि त्यामधून आई वडील पण आता खुश आहेत तर की बाबा उत्पन्न काहीतरी येतंय, चांगलं येतंय. आणि दुसऱ्या तोड्यामध्ये, दुसऱ्याच ना दादा, हे तिसरा खोडा आहे. हा तिसरा खोडा आहे, पण दुसऱ्या तोड्यामध्ये त्यांना रेट चांगले भेटल्यामुळं त्यांचा जो खर्च झालेला आहे तो पूर्णपणे त्यांचा वसूल झाला. ही चांगली गोष्ट आहे. इथून पुढे आता हे मी तुम्हाला मिरची पण दाखवतो. हे बघा इथं तोडायचं काम चालूच आहे. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही, एक नंबर आहे. हे पहा, सरळच्या सरळ. आणि हे तुम्हाला दादा पण बोलले आता की जसं आपल्याला 60-65च्या त्यांना तर कमी रेट भेटला आहे आणि आता तर वाढलेले 75-76 रुपये बाजार. कालचे पण 76 रुपीज म्हणजे बाजार आहेच आहे. बरोबर. आता हे किती खोडे झाले तुझे? हे तिसरा खोडा चालू आहे. तिसरा ना? हा. बरोबर. दुसरा किती टन निघला? दुसरा निघाला असेल, दुसरा 4च्या वरती गेला असेल. 4 टनच्या वरती ना? हा. हा ना. आणि बुडं किती लावलेले सगळे? 70,000. 70,000 आहे ना? बरोबर. आता ही बांधलेली का रे तू? ही बांधल्यानंतर मला वाटतं जरा गडबड झाली का? नाही ना? वाकलेली होती ना तर हा 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 म्हणजे आता बांधले आहेत ना तर चांगली होती. हा ना. बरोबर आहे. थोडा चालूच आहे ना. ठीक ना. आयला तुला हिलेच मेहनत करावं लागली यार. हा. आता तू ही सकाटा व्हरायटी लावलीच नव्हती पहिली ना? पहिल्यांदाच लावली ना या वर्षी? हा, गेल्या वर्षी लावली होती. बरोबर, तिकडे होती ती कमी याच्यामध्ये. बरोबर ना? बरोबर. म्हणून प्रोडक्शन मध्ये गौरीपेक्षा खतरनाक ना? सकाळ हा चांगला सकाळ हा ना, शेवटपर्यंत ठीक आहे ना. शेवटपर्यंत राहतो ना. बरोबर आहे, चांगलं आहे. आणि या वर्षी तू एवढे 60-70 हजार बुडं जी लावली आहेत समजा रोप, तर ती काय उद्देश म्हणजे काय स्वप्न काय तुझं? एवढा जास्त लावले ना. पाठीमाग किती होती? 10,000? 12,000 होती पहिले. 12,000 होती ना. या वर्षी कशी काय एवढं मन तुझं? यावर्षी 70,000 लावले रोप ना. हा, ते दुसऱ्या खोड्यात कव्हर होऊन गेले. दुसऱ्या वर्षातच कव्हर होऊन गेले. आता किती 4 टन माल काढला ना तू हो. दुसऱ्या खोड्याला? हा. हा ना. काय बाजार भेटला तुला तो? 70-65. हा ना, 70-65 भेटला तुला. चांगले चांगले. तू एक म्हणजे हे साहेब असं होतं की पहिले ना किती रे तेवढ्या याच्यात किती लागायचे? 10-12 हजारच झाडं लावायचे ना तू रोप. त्याच्यात नाही उत्पन्न होत ना. हा, त्याच्यात नाही. आणि गौरीमध्ये जास्त फसला तू ते लास्ट टाइम जरा. नाही, सकाळी आपले इगल होते हा, इगल होती. बरोबर बरोबर. आणि या वर्षी दादांनी सकाटा लावली. काय रे, धर्मा ना नाव तुझं? धर्मा पूर्ण नाव काय? धर्म मोहन करमोळा. आणि गाव कोणता तुझा? देहनी कुमारपाडा. देहने कुंभारपाडा, डहाणू ना. बरोबर आहे. मग सकाटा तुला काय वाटतं, लोकांनी लावली पाहिजे का नाही लावली पाहिजे? सकाटा लावली पाहिजे. हा, उत्पन्न जास्त आहे ना. उत्पन्न जास्त. आता हे साहेबांनी काय झालं का इथं ना भरपूर म्हणजे आता हे कसं पहा, इकडे बांधलेली नाहीये आणि इकडं आता ही बांधलेली, जाण्यासाठी जागा नाही. हे किती अंतर ठेवलं होतं तू? ते 6 फुटाचे आहे अंतर. 6 फुटाचं आहे ना. आता 6 फुटाचं अंतर असून तुम्ही बघा इथं, आता तुम्ही बघत असाल हे बा, हे अंतर चालायला जागा आता ही बांधल्यामुळं ठीक आहे, हे झाली. बांधले आता शेवटपर्यंत काय यायला हरकत नाही. हा, शेवटपर्यंत काही तकलीफ नाही. बरोबर आहे ना. पण आता इकडे जर पाहायला गेलं ना, हे पहा आता इकडे तुम्हाला परत आहे ना, म्हणजे यांनी भरपूर चांगलं हे केलेलं. आता पहा सेटिंग वगैरे तुम्ही जर पाहिली ते एकदम माल पण चांगला आहे. दररोज तोडतो का रे? नाही, 5-7 दिवसावर. 7 दिवसावर तोडतो ना. बरोबर आहे. आता ही पण पहा सेटिंग भरपूर मस्त आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिली नाही ते, हा दाखवत आता मिरची. आता तर ही तो तोडा केलेला आहे ना आता हिचा, इथला तोडा झालेला इथला ना.
बरोबर आहे, पण तरी पण पहा तुम्हाला एक हे दाखवतो थांबा इथंच. हे पहा सेटिंग वगैरे नाही का, आणि बाज पण भरपूर बसलेला आहे, फ्लावरिंग, हाईट वाढलेली. हाईट किती झाली आता याची? 5 फूट तर 100% अजून वाढेल ना. वडील ना अजून. हा ना, इकडे पण पहा तुम्ही. म्हणायचे शेतकरी आहे ते हार कशाला म्हणायचे? काय 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 आपणच शेतकरी आहेत, हा हार कशाला म्हणायचे? नाही, बरोबर आहे. शेतकऱ्याने हार मानल्यावर कसं होणार दादा? बरं तू ही व्हरायटी लावून खुश आहे ना? पण खुश आहे ना. हा तर, नक्की ना? हो. बरोबर. आता काय याचं काय नियोजन, काय खतं टाकली तू याला? याला खत सुपला टाकलेला. सुपला अजून काय? सुपला ना DAP 2 खत मिक्स करून टाकलेली. सुपला DAP अजून काय काय सोडतो त्याला? फ्लावरिंग वगैरे बाज चांगला बसलाय तुझा. 052 34 13 40 13. हे पहा मित्रांनो, आता इथं हे पहा भरपूर इकडे पहा प्लॉट तुम्ही. हे बा इकडे आता हे काय झालं, जास्त चालण्यासाठी याला तकलीफ होऊ राहिली म्हणून तू आता बांधण्याचं काम चाललंय. 70,000 रोप लावलं म्हणजे काही जोक नाहीये, कारण खर्च वगैरे मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी. आता मला तर वाटतं तुझा जास्त जाईल रे थोडा. हा एक 5 एक टन तर 100% जाईल. हा 5 टन तर 100% 5 टन जाणार बघ. नाही तर तू सकाटाला माप नाही असं. तोडा करण्याचं काम चालू आहे. हा तिसरा तोडा होईल ना रे सुरू? तिसरा तोडा. हे एक त्यांचे पार्टनर आहे दादा, इकडे बघणार आहे. दादा हा खूप मेहनत करतो, पण काय इकडे बघत नाही कॅमेराकडे. इकडे बघ ओ दादा. काय रे, त्याचं नाव पाठीमागे तुम्हाला टी-शर्ट वर दिसतंय, यांचेच भाऊ आहे, पण ते काय लक्ष द्याय ना आपल्याकडे. हो द्या. हाला काय रे, कॅमेराला असतो काय? नाही ना. ही कोणती लावली? गौरी काय? ही गौरी आहे ना. बरोबर. आता ही गौरी लावलेली, ही गौरीची हाईट पहा तुम्ही साधारण, आणि ही सकाटा जी व्हरायटी ना मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा. सकाटा व्हरायटी किंवा जे आता जे आहे म्हणजे इंडस असू द्या, ही तुम्ही ऑक्टोबर एंडपर्यंत लागली ना तरच फायदा आहे. त्याचं कारण सांगतो, हिची ग्रोथ जी आहे ना हिवाळ्यात थोडीशी जेवढी फास्ट होते ना तेवढी उन्हाळ्यामध्ये होत नाही मग नंतर. तर किंवा जे फळ जे आहे, जर हार्वेस्टिंग तुमची जर आहे ना म्हणजे डिसेंबर एंडिंगपासून सुरू झाली पाहिजे, तरच तुम्हाला फायदा होणार आणि प्रोडक्शन भरपूर निघणार. आणि जास्त व्हायरस नाही येत, अटॅक येत नाही याच्यावरती. त्यामुळे तुम्हाला त्याचं प्रोडक्शन आणि प्रोडक्शन काढायला तोडायला ही सोपी जाते गौरीपेक्षा किंवा इतर व्हरायटीपेक्षा तुम्हाला. चला तर मित्रांनो, धन्यवाद. जर चॅनल जर आवडला, समजा माहिती आवडली, तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ मी टाकतच राहील शेतकऱ्यांसाठी. चला, धन्यवाद.